नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीचं जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं जानेवारी 2024 करताचं राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या स्वास्थ्याबद्दल म्हणजे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून तो वक्री होता, आता तो मार्गस्थ झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गुरुची दृष्टी तुमच्या म्हणजे नवम दृष्टी जी आहे ती तुमच्याच राशीवर आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आरोग्याच्या दृष्टीने तो आहे शुक्र, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतो. दिनांक 19 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे त्रास अजिबात होणार नाहीत. मग ते शारीरिक असेल किंवा मानसिक अजिबात होणार नाही. उलटपक्षी तुमची जी मानसिकता आहे ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं तुम्ही हातात घ्याल ती सुद्धा पूर्णत्वाला जातील. खास करून तुमच्या राशीमध्येच रवी आणि मंगळाचं सुद्धा भ्रमण आहे. जसं की रवी 15 तारखेनंतर तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार, मंगळ संपूर्ण महिना हा तुमच्याच राशीमध्ये ठाण मांडून बसणार आहे. आणि जो मंगळ आहे, मंगळ तुमच्या राशीचा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह आहे. तो तुमचा पंचमेश आहे, मेष आहे. त्या अन्वये सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये तुमचा जो जोश खरोश ज्याला आपण म्हणतो किंवा उत्साह आहे ते अतिशय जोमाने दिसेल. अतिशय जोमाने तुम्ही कामाला लागाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा असेल. असं जरी पाहिलं तरी तुमची जी रास आहे ही उत्साहवर्धक आहे. एका जागेवर स्थिर न बसणार आहे. काही ना काहीतरी काम करण्यामध्ये नेहमी लीन असते आणि तशाच प्रकारचा अनुभव या महिन्यात येणार आहे. त्यामध्येच रवी मंगळासारखे महत्त्वपूर्ण 2 शुभ ग्रह तुमच्या राशीकरता आणि पुरुष ग्रह तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. त्याच्यामुळे जे अग्नितत्व आहे हे जबरदस्त ओसंडून वाहणार आहे. नसा-नसांत तुमच्या आत्मविश्वास आणि जबरदस्त कामाची जी झपाटा आहे तो सुद्धा चांगला दिसून येणार. तर काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये जी काही महत्त्वाची कामं आहेत ती जरूर हाती घ्या. इथे फक्त एकच गोष्ट सांगावीशी वाटते, की बऱ्याच वेळा असं होतं, की जो उत्साह आहे किंवा जोम आहे किंवा जी ऊर्जा आहे त्या अन्वये कधी-कधी आपण स्वतःलाच दुखापत करून घेतो आणि त्रास होतात आरोग्याचे. म्हणजे दुखापत वगैरे होते कापणामध्ये. तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो संपूर्ण जोश आहे, तो तुम्ही योग्य मार्गाने जर का त्याला वाट दिली, तर अर्थातच त्याचे खूपच चांगल्या प्रकारचे परिणाम तुम्हाला या महिन्यात निश्चित मिळतील. तर त्यामुळे काळजी करू नका. हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक संदर्भात. आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल? जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे, शनी जो की तुमच्या 3य स्थानामध्ये भ्रमण करतोय, हा सुद्धा मार्गस्थ झालेला आहे. पंचमेश तुमच्याच राशीमध्ये ठाण मांडून बसलाय मंगळ. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो लाभेश आहे, शुक्र जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय 19 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर आर्थिक बाबतीत अजिबात काळजी करू नका. आर्थिक संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळणार आहेत. आर्थिक संदर्भात जसं की आर्थिक बाबतीमध्ये थोडाफार तुम्ही खर्च कराल, असं पण तुमची जी रास आहे खर्च करण्यामध्ये मागे-पुढे बघत नाही. परंतु आर्थिक आवक ही जबरदस्त असेल आणि त्यालाच जवळ-जवळ ज्याला आपण थोडीशी नशिबाची किनार म्हणतो ती महत्त्वाची असते. ती तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चित मिळणार. अर्थात एफर्ट तुम्हाला घ्यायचे आहेत, परंतु नशिबाची साथ मिळणं ही गोष्ट मात्र या महिन्यात तुम्हाला निश्चित जाणवेल आणि त्याचा अनुभव सुद्धा येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, शॉर्ट टर्ममध्ये असेल किंवा लाँग टर्ममध्ये असेल, तुम्हाला त्याचे जे बेनिफिट आहेत, ते आउटपुट आहेत, ते अतिशय उत्तम अशा प्रकारचे मिळणार आहे. काळजी करू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक संदर्भात चांगले लाभ निश्चित मिळणार आहेत. त्यामुळे आर्थिक हा जो संदर्भ आहे, तो त्या संदर्भात काळजी करू नका. यानंतर गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं, तर तुमचा जो चतुर्थेश आहे तुमचा जो चतुर्थेश आहे गुरु हा तो पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय. मार्गस्थ झाला तर घरातल्या फ्रंटवरती सुद्धा म्हणजे घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा तुमचे नातेसंबंध आहेत, हे बऱ्याच प्रमाणात चांगले दिसेल तुमच्या दोघांमध्ये म्हणजे तुमच्यामध्ये आणि तुमच्या फॅमिली मेंबर्स मधले जे हार्मनी ते खूप चांगली दिसेल, अंडरस्टँडिंग खूप चांगली दिसेल. त्याचप्रमाणे तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेली वास्तू विकायची असेल किंवा त्याला रिनोव्हेट करायची असेल, संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे. या संदर्भामध्ये तुम्ही निश्चित डिसिजन घेऊ शकता आणि ते फलद्रूप सुद्धा चांगल्या प्रकारे होताना दिसेल. त्यानंतर आपण विचार करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल, रिलेशनशिप बद्दल. हा नेमका प्रश्न असतो आणि बऱ्याच वेळा त्या संदर्भात काही गोष्टी नेमक्या समजत नाही. काळजी करू नका. तुमचा पंचमेश तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. त्याचप्रमाणे
जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरी सुद्धा हा संपूर्ण महिना तुमच्याकडे अतिशय चांगला राहील. त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमचा कॉन्फिडन्स, तुमचं करेज वगैरे या सगळ्या गोष्टी एकंदरीत तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये भर टाकणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरी सुद्धा हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. गर्भवती महिलांना म्हणजे धनुराशीच्या गर्भवती महिलांना सुद्धा हा संपूर्ण महिना चांगला राहील. अर्थात आरोग्याच्या संदर्भात छोटे-मोठे त्रास दिसून येतील, परंतु काळजी करू नका. त्याच्यामुळे फारसा काही परिणाम होणार नाहीत आणि गर्भधारणेच्या संदर्भात सुद्धा हा जो संपूर्ण महिना तुमच्याकडे अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे. जे विद्यार्थी वर्ग आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना चांगला असणार आहे. म्हणजे पण तुम्हाला एफर्ट तर द्यावे लागेल. परंतु काही वेळेस एफर्ट देऊन सुद्धा आपल्याला अपेक्षेप्रमाणे गोष्टी दिसत नाही. परंतु ह्या महिन्यामध्ये तुम्हाला निश्चित दिसेल त्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येतील. तर एकंदरीतच जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम असणार आहे. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत विवाह सुखाबद्दल. विवाह सुखाबद्दल सांगायचं झालं, तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. वक्री होता. आता 2 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे आणि 8 तारखेनंतर साधारणतः तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा कालावधी चालणार. साधारण 9-10 तारखेनंतर तुमच्यामध्ये आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार ह्याच्यामध्ये साधारण गेल्या महिन्याभरापासून जी काही थोडीशी रस्सीखेच चाललेली होती, विथड्रॉल ऑफ इंटरेस्ट किंवा थोडंसं कम्युनिकेशन गॅप म्हणा किंवा वादविवाद किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास, या सगळ्यापासून मुक्तता होणार आहे. साधारण फक्त तुम्हाला 8 ते 10 तारखेनंतर याचे हळू-हळू रिझल्ट्स यायला लागतील, जे की खूप पॉझिटिव्ह असतील. तर एकंदरीत या सुद्धा फ्रंटवर तुम्हाला काळजी घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे जे विवाहोत्सुक धनु राशीचे मंडळी आहेत, ठीक आहे. म्हणजे जे स्त्री-पुरुष विवाहोत्सुक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण जो महिना तो अतिशय उत्तम प्रकारचा राहील. तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळं येणं, स्थळं पसंत पडणं, फायनल होणं, विवाह होणं, एंगेजमेंट होणं, अशा सगळ्या प्रकारचे अनुभव तुम्हाला ह्या महिन्यात निश्चित मिळतील. त्यामुळे काळजी करू नका, कामाला लागा. हा जो संपूर्ण महिना तुम्हाला बरंच काही लक्षात राहण्यासारखं देऊन जाणार आहे आणि ते सगळं पॉझिटिव्ह असणार आहे. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं, तर एकंदरीत कार्यक्षेत्राच्या संदर्भात गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला फिरणं वगैरे जास्त झालेलं होतं. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. कागदोपत्री व्यवहारामध्ये थोडीशी गडबड झाली होती. या सगळ्या गोष्टी आता हळू मार्गी लागतील. जर का तुम्ही नवीन काही उद्योगधंदा चालू करू इच्छिता किंवा नवीन नोकरीच्या संदर्भात काम करायचे असेल, तरी सुद्धा हा संपूर्ण महिना तुम्हाला अपेक्षित असेल आणि ज्याला आपण रिझल्ट्स म्हणतो किंवा अपेक्षित संधी मिळते, जरूर त्याचा लाभ घ्या. त्याचप्रमाणे तुमचे जे वरिष्ठ असेल त्यांच्याकडून सुद्धा कौतुकाची थाप मिळेल. सहकार्य मिळून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत सुद्धा मिळेल. तर संपूर्ण महिना हा या दृष्टीने सुद्धा उत्तम राहतं. एकंदरीतच सांगायचं झालं, तर जे काही खाच कळगे तुम्ही गेल्या काही महिन्यामध्ये अनुभवलेले होते, ते या महिन्यामध्ये तुम्ही पूर्णपणे मार्गी लागाल आणि त्याचेच अतिशय उत्तम अशा प्रकारचे अनुभव येतील. त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. हा संपूर्ण महिना अगदी सहजपणे तुमच्या अपेक्षेप्रमाणे झाला. फक्त एकच गोष्ट आहे, की कधी होतं काय, की आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होत असतील, तर आपण थोडंसं लेझीनेस आपल्यामध्ये दिसतो, ढिलेपणा ज्याला आपण म्हणतो दिसून येतो. तो मात्र मागे ठेवा आणि संपूर्णपणे कामाला लागा. तुमच्या आशापेक्षा या महिन्यात बऱ्याच प्रमाणात पूर्ण होतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगाचे जे परिणाम असेल हे नेमके कशा प्रकारचे असेल? जसं की दिनांक 1 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या व्ययात भ्रमण करतो. दोघांचा केंद्रयोग होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. या दरम्यान तुमचं थोडंसं फिरणं वगैरे होईल. त्या संदर्भात आरोग्याच्या संदर्भातले त्रास होतील. काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, तो नेपच्यून तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय. दोघांचा केंद्रयोग होणार आहे. तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये 8 तारखेदरम्यान छोट्या-मोठ्या गोष्टीवरून मिसअंडरस्टँडिंग होईल किंवा त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतो आणि जो रवी तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार. अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग आहे हा. या दरम्यान तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वाची कामं तुम्ही करण्याकडे तुमचा कल असणार आहे आणि जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा या सगळ्या गोष्टीचा अपूर्व संगम तुमच्यामध्ये दिसून येईल. झपाट्याने कामं कराल, कामाचा उरकदांडगा असेल, महत्त्वाची कामं तुम्ही हाती घ्याल आणि ती पूर्णपणे करून दाखवाल आणि तुमच्यामधली जी जबरदस्त शक्ती ही या महिन्यात निश्चित दिसणार आहे. काही महत्त्वपूर्ण अशा गोष्टीचा लाभ तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला आपण भाग्याची साथ उत्तम मिळणं, याचा अनुभव निश्चित तुम्हाला या महिन्यात येईल. यानंतर दिनांक 10 तारखेला शनी आणि मंगळाचा सुद्धा लाभ होणार आहे. शनी जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, मंगळ तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय. दोघांचा लाभ योग होणार आहे. जी कामं हाताळली घ्या ती पूर्ण करून द्या. डॉक्युमेंटेशनच्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार, कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, फिरणं वगैरे या सगळ्या गोष्टी या दरम्यान होतील आणि त्या पॉझिटिव्ह होतील. त्याचे रिझल्ट्स तुम्हाला खूप सकारात्मक मिळतील. त्याच्यामुळे काळजी करू नका. भावंड असलेल्या भावंडांबरोबरचे सुद्धा नातेसंबंध हे बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतील. त्याच्यामुळे हा जो संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. याचप्रमाणे
दिनांक 12 तारखेला गुरु आणि मंगळाचा सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय, मंगळ जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे. दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. या त्रिकोणी योगामध्ये एकतर हा त्रिकोणी योग तुमच्या राशीतून पंचमातून होणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्य योगात आहेत. म्हणजेच खूपच चांगल्या प्रकारचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. तुमचे जसं मगाशी सांगितलं, की तुमचं जो ॲटिट्यूड आहे, तुमची जी कार्यशक्ती आहे, कार्य ऊर्जा आहे, महत्वाकांक्षा आहे, इच्छाशक्ती आहे आणि तुमच्यातलं जे करेज आहे, धैर्य आहे, सगळ्याचं अपूर्व मिलन आणि त्यामधून मिळणाऱ्या कामाचं समाधान, तुम्ही करण्यात येणाऱ्या कामाची पूर्तता या सगळ्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान निश्चित होतील. तर काळजी करू नका. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला गुरु-बुधचे त्रिकोणी योग होणार आहे. त्याच दरम्यान शुक्र आणि नेप्च्यूनचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. गुरु-बुधाचा त्रिकोण आहे या दरम्यान विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. जर का तुम्ही शेअर मार्केट जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता हा जो आस्पेक्ट आहे तो खूप चांगला आहे. या दरम्यान फक्त एकच आहे, थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. कारण बऱ्याच प्रमाणात तुम्हाला सगळ्या गोष्टींची साथ उत्तम प्रकारे लाभेल. तर त्या दरम्यान थोडंसं आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. ही गोष्ट थोडी महत्त्वाची आहे. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला मंगळ आणि बुधाची सुद्धा युती होणार आहे. मंगळ-बुधाची युती आहे ती थोडंसं कधी-कधी तुमच्या राशीच्या संदर्भात जाणवतं, की थोडंसं तुमच्या राशीला इगो तर झालेला नाही ना किंवा अति तुम्ही हे तर करत नाहीत ना. तर हे थोडंसं झालं. त्याच्यामुळे जनमानसामध्ये तुमची इमेज थोडी किंवा त्या संदर्भातले अनुभव तुम्हाला समोरच्या लोकांकडून येतील. तर तिकडे जाऊन लक्ष द्या आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आहे, तर डोकं वर काढू शकतील. इथेच थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे 28 तारीख खूप महत्त्वाची आहे. 28 तारखेला खूप चांगल्या प्रकारचे योग आहेत. पहिला योग आहे बुध आणि हर्षाचा त्रिकोण योग. दुसरा योग आहे गुरु शुक्राचा त्रिकोण योग आणि तिसरा योग आहे शनी आणि शुक्राचा लाभ योग. तर साधारणतः बुध आणि हर्षाचा त्रिकोण योग तुम्हाला अशी काही चमकदार कल्पना बघतील. कल्पनाशक्ती तुमची या दरम्यान खूप चांगली दिसून येईल. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही चमकदार कल्पना दिसून येते. तुमच्यामध्ये वैविध्यतेमध्ये नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. ज्यांच्याकडून बाहेर पडला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याच दरम्यान तुम्हाला काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळतील. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर येणं, अचूक ठरणं अशा प्रकारचे काही अनुभव येतील. फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल, की जे चांगलं असेल आणि महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे शनी-शुक्राचा जो त्रिकोणी योग आहे त्या दरम्यान तुमची जी महत्त्वपूर्ण कामं आहेत ती पूर्ण झालेली अशा काही बातम्या किंवा अशा काही खबऱ्या किंवा अशा काही गोष्टी येतील किंवा तुम्ही ते प्रत्यक्ष करू शकाल. तर हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे, हा सुद्धा खूप शुभफलदायी राहील. आणि दिनांक 29 तारखेला मंगळ आणि हर्षदचा त्रिकोणी योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय आणि जो हर्ष तुमच्या पंचमात भ्रमण करतोय. दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. कार्यशक्ती, कार्यऊर्जा जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. कामाच्या पाठी तुम्ही अगदी धडाक्याने लागाल आणि कामं पूर्ण करण्याकडे तुमचा कल राहील. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, की तुमच्या मनामध्ये कुठलं तरी काम तुमचं जे काय अपेक्षित आहे ते काम पूर्ण करण्याची थोडीशी मनोकामना ठेवा. तुम्हाला ग्रहांची साथ ही या महिन्यात अतिशय उत्तम मिळणार आहे. कारण तुमच्या राशीकरता बरेचसे जे शुभ योग आहेत, हे तुमच्या पंचम आणि तुमच्या राशीतून होणार आहेत. त्याच्यामुळे त्याचे अनुभव सुद्धा तुम्हाला अत्यंत उत्तम प्रकारे येणार आहेत. या दरम्यान या महिन्याची जी अमावास्या आहे ती द्वितीय स्थानात आहे. तर साधारणतः ही अमावास्या 11 तारखेला आहे. तर 11 तारखेच्या दरम्यान किंवा 10, 11, 12 या तारखेदरम्यान आर्थिक संदर्भात मोठे व्यवहार करू नका. गुंतवणूक असेल, खर्च असेल, कमिटमेंट असेल, प्रॉमिस आहे, काहीही करू नका. थोडंसं होल्ड घ्या. कारण संपूर्ण महिना सांभाळणं तुम्हाला चांगला आहे. या दरम्यान थोडीशी काळजी घ्या. थोडासा स्वतःवरती कंट्रोल ठेवा. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती थोडीशी स्पेशल आहे. म्हणजे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 25 जानेवारीला आहे आणि त्याच दरम्यान गुरु पुष्यामृत योग सुद्धा आहे. गुरु पुष्यामृत योग आणि चंद्राला अतिशय उत्तम प्रकारचं बळ. त्यामुळे या दरम्यान म्हणजे 25 तारखेच्या असेल किंवा 25 तारखेला तुम्हाला जी महत्त्वपूर्ण जी खरेदी आहे ती तुम्ही प्लॅन करू शकता. म्हणजे सोन्या-चांदीचे असतील, काही इतर काही गोष्टींचे असतील, मौल्यवान वस्तूंची जर का तुम्हाला खरेदी-विक्री नाही, खरेदी करायची असेल, हा जो पर्टिक्युलर आस्पेक्ट आहे गुरुपुष्यामृत योग अतिशय उत्तम असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं? आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला? नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे, मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.